ताई एक गोष्ट विचारू का तुम्हाला? विचार ना त्याच्यात काय आता असं विचारत असते का विचारू का म्हणून काय तर विचारायचं. तेव्हा तुमचा मान तर तुम्हाला द्यास लागणार ना ताई. असं कसं काही नसते राणी, आपण दोघी सारखीच आहे आणि काही मानागिनाचं एवढं नाही. ताई म्हटलं फक्त एवढंच तर माझ्यासाठी खूप आहे. तू मला तेच तर आवडत नाही, पण आता तू एवढ्या ताई म्हणते तर मग आता नातं तर हेच करावं लागते, जपा लागते. म्हणून मी म्हणले नाही तर मी तुला रश्मीच म्हणायला लावलं असतं. काय ठीक आहे, त्याचं काही टेन्शन घेऊ नका ताई. मी काय म्हणत होती, त्या लक्ष्मी काकू आहे ना, त्या मला जराशा जास्तच वाटल्या आपल्या आईला. जास्तच त्या अशा वेगळ्या करतात. का बरं अशा असून त्या ना थोडं मला शिस्तच वाटल्या. त्या स्वभावानं काही चांगल्या नाही वाटल्या. कधी पण आमचंच म्हणत होत्या, आमचं असं तसं. आणि आपल्याला जसं हिनावून बोलल्यासारखं करत होत्या. आपल्या आईला हिनावून बोलल्यासारखं. आपल्या आई ऐकून घेते म्हणून असं बोलायचं आहे का? वेगळ्याच दिसल्या मला पण त्या ना ताई. कशा हिनवून बोलत होत्या, माझ्या पोरानं 3 लाखाचा नेकलेस घेतला, तुमची मुलं घेऊ शकते का? अशा गिशा त्याचं दात काढणं हे ते मला नाही पडत. एवढा मोठेपणा त्याचा मोठेपणा त्याच्या घरी, आपला मोठेपणा आपल्या घरी. आपण काय त्याला म्हणाले येतो काय? आणि आपल्या घरी येऊन मस्त अशा वेगळेच बोलत होत्या बापा ना. मलाही नाही पडलं त्यांचं ते. पण असं आहे, आईच्या मैत्रिणी म्हटलं जाऊ दे, आपण कशाला बोलायचं त्यांच्या मनात. त्या दोघी बघत बसे. एवढं त्यांना रिस्पेक्ट देऊ बोलत होत्या, पण त्यांना थोडं कवडीचा रिस्पेक्ट द्यायला वेळ नव्हता. असतातच काही जणी अति शहाणे आहे त्या. मला असं वाटते अति शहाणे म्हणून. आणि आपल्या घरातच लक्ष असते वाटते त्यांचं. असं झालं तुमची सून तर खूप वेळानं उठली, मला अशी दिसली तशी दिसली. खूपच लक्ष असते वाटते आपल्या घरात. हो ना, मलाही म्हणत होत्या काहीतरी, तुम्ही तिकडे गेल्या होत्या तर. मी म्हटलं नाही, म्हटलं मी तर काही असं काही केलं नाही बा म्हटलं. ताई तुम्हाला एक गोष्ट सांगू काय? आपल्या आजी आहे ना, आपल्या आजीले का नाही लक्ष्मी ताई म्हणते आईच्या विषयी भडकून देते म्हणते. खूप वेळा भडकून देते आईला. तसंच तर किती बोलतात आजी. आणि आईनं भडकून दिल्यावर किती बोलत असन, पण तिथे आपल्या आईला जडत असन. मग म्हणून आजीला बरोबर पेटून देत असन. मग आजी बोलते बा, मग घरात यायचे भांडणं लागते. असंही असते ना, असंच काहीतरी असन त्यांचं. हो, आपल्या घरातलं त्यांना चांगलं नाही देत असेल ना, त्यांच्या डोळ्यात खूपच असेल ना, म्हणून अशा करत असं. आणि मला चिंटूजी सांगत होते एकदा, आईनं म्हणे भाजीपाला दिलं होतं म्हणे रमाताईला, तर यांनी सांगितलं ना म्हणे, आणि असं भांडण झालं म्हणे आपल्या घरी, खूपच भांडण झालं म्हणे. आजी खूप बोलल्या म्हणे मग आईला. आणि आईने शेवटी म्हटलं म्हणे माझं चुकलं. मी याच्या पुढे असं करणार नाही बा. शेवटी आईला शरण जावं लागलं, तेव्हा त्या चुप राहिल्या म्हणते आजी ना. मला का नाही त्या खिडकीतून मी बघते ना, आणि आपल्या घरात असं नुसतं लक्ष असल्याने वाकवाकूच पाहतात. थोडी त्यांच्याविषयी शंकाच वाटत होती, पण आज त्यांच्याशी भेटून मला असं क्लिअरच झालं का नाही बा, हे आपल्या घरात त्यांना जास्तच इंटरेस्ट दिसून राहिलं. आणि आई नाही म्हटलं होतं 2 वेळा, तुम्ही म्हटलं मग लक्षात आलं का ही बाई आपल्या घरात भांडणच लावायसाठी आहे. आणि याच्या पुढे लक्षात ठेव जो राणी, तिनं जर काही सांगितलं तर काही ऐकायचं नाही. आणि मी पण असं आता लक्षात ठेवते का नाही बा, यांनी जर काही सांगितलं तर ऐकायचं नाही यांच्या मनाने. हो तसंच करायला लागते. त्यांचं काही ऐकायला पुरत नाही आणि त्यांच्या विरोधात जायचं नाही. हो करायचं आणि त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. अशा बाया खूप खतरनाक असते बरं आपल्यासाठी. लक्षात आलं म्हणून बरं. आणि यांनी जर आपल्याला एकाचं 2 सांगितलं असताना असं काही झालं असतं आपल्या घरात, तर किती वाद निर्माण होते, गैरसमज किती निर्माण होते. पण मग आता राणी आपण आतमध्ये जाऊ. आता इथे खूप वेळचं बसलो, खूप बोर झालं. चल ना आता आतमध्ये जाऊ, मस्त टीव्ही वगैरे पाहू. आईपाशी जाऊ, आई मस्त गोष्टी वगैरे सांगते. हो यांची कशी होते लहानपणी, काय कसे होते मला सांगते, मस्त सांगत होते. काल तर खूपच गोष्टी सांगितल्या त्यांनी. चिंटूजी कशी होते पण सांगत होत्या. हसण्याजोगतेच आहे ना त्यांची. मग आपल्याला मजा उडायला बरं होते ना. चला आपण त्यांच्यापासून यांचं सगळं माहिती करून घेऊन मग चिडवायला बरं होते ना. हो मला चिंटूजीला चिडवायला बरं होते. चला आपण विचारू यांच्याविषयी. हॅलो ताई, बोला काय म्हणत होते हो ताई? काही नाही वहिनी, तुमची आठवण आली होती. म्हटलं चला फोन करा. आई मन मोठी नांदाला वे करमा सुनीले फोन मला गमून नाही राहिलो. सुनीले फोन कर, सुनीसोबत बोलायचं असेच करे बाप्पा ते तर. काय आईले गमे नसन म्हणून आईचं मन झालं असं माझ्यासोबत बोलाले. लय दिवस झाले ना बोलल्या नाही ना त्या. हो तसंच समजा. तुमच्याशिवाय गमत तर नाही, पण मांडाले तर पाहिजे अशी आई आहे. हो आता काय करतात त्याचा स्वभाव तो. तिची तब्येत बरोबर आहे काय? चांगली आहे ना? मग कीर्तनात जाते काय ऐकाले? आपा चांगली टणटण आहे. पण तुमची भल्ली आठवण तिले घडोघडी मायसून काय करत असन बाई. मायसूनीला बरं वाटत असन काय? मापसूनीनं औषध घेतली असन काय? तिला अर्धी तर काय तिकडलीच आहे बापा. मस्त मैत्रिणी केल्या इकडल्या. देवळात जाते तर बसते मग 1-1 घंटा 2-2 घंटे त्याच्यासोबत बोलत. म्हणून तिला गमून राहिलं नाही तर काय तिला गमलं असतं काय? हे मस्त घराकडे बाय मस्त बसते. इथे मस्त जोड झाला काय? चांगलं झालं. पण मी काय म्हणतो, आईची तब्येत बरोबर आहे ना? गोळ्या बरोबर चालू आहे ना? शुगरची गोळी बरोबर त्याचा टाईमवर आहे. हो सगळं टाईमवर आहे तिथे. जेवण खावण सारं. मी काय म्हणतो, आपल्या बाबूचा रिझल्ट लागला असेल ना. पेपर दिला म्हणे ना मग तुम्ही? लागलाच नाही का अधिक रिझल्ट? हो मा किती वेळ लेटच होऊन राहिलं. 1-2 महिने लेटच होते. काऊन काय मी तेवढ्याच वेळानं लावते तो. आणि कसं आहे बापा आता म्हणे परीक्षा झाली सगळं झालं, आता अधिक दुसऱ्याचा अभ्यास करून राहिला. म्हटलं कर म्हटलं बाबू, वहिनीनं सांगितलं म्हटलं करत जा म्हणून अभ्यास, सोडू नका म्हणून अभ्यास. तर मग तो करून राहिला आता अभ्यास. मी त्याला काही सोडून येत आता अभ्यास. बाप किती मागत लागत होते. बापाला मी खणकावून सांगितलं महापुराला बोलायचं नाही, 2-3 वर्ष अधिक बोलायचं नाही, आणि अभ्यास करू द्या म्हटलं त्याला. हो ताई बरोबर आहे तुमचं. शिक्षणाच्या पुढं काही नाही आहे. शिक्षण झालंच पाहिजे. आणि पोरगा मग काय त्याच्या पुढे जिम्मेदारी आतापासून देऊ नका. पूर्ण होऊ द्या त्याचं मन आहे ना. आता काही 1-2 मार्कानं जाऊन राहिला मग होईन ना पास. करू द्या तिले अभ्यास करू द्या. 2 वर्ष लागलेत चालन. हे वर्ष वाया गेले तर मग काय कामाचं आहे? आतापासून कामाला लावून त्याला काय करता? एवढ्या परीक्षा तोंडापर्यंत आला तो. एवढ्या परीक्षा पास होऊन राहिला. 1-2 मार्कांना जाऊन राहिला बिचारा. तर मग त्याला आपण सपोर्ट करणं गरज आहे ना. काही लागले गेलं समज बाबा ना. वहिनी तुमची साथ आहे म्हणून जमून राहिलं, नाही तर जमलं नसतं. तुम्ही वेळेवर लागले तेव्हा पैसे पाठवता. तिचे लायब्ररीचे पैसे भराले, क्लासेसचे पैसे भराले, सर ऑनलाईनचे क्लासेस का किती महाग आहे. तुम्ही पुरून राहिले म्हणून जमून राहिलं आमचं. आपण नाही द्या तो कोणा द्या. आपण एकमेकाच्या कामी पळातो मग कोणा पळा. आम्ही नाही काम पडलो तर मग काय कामाचं? नातेवाईक कायसाठी असते ते त्यासाठी असते. हो वहिनी हे तुमचं बरोबर आहे, पण सगळ्याची मत
सारखीच नसते ना. त्या महिन्यात बापा फोनही केला तर उचलत नाही ना. त्याला असं वाटतं का सोनं मागते का चांदी मागते माहिती नव्हत. तुम्ही कशा दचकन फोन उचलता. तुम्हाला आपुलकी द्यायला कशीच आपुलकी नाही वहिनी करतात. एक एकीचा स्वभाव आहे म्हणा. काय करता तेलेच म्हणून काय बरं. आई तुमची इतकी भांडे हे करते. शेवटी तुम्हाला आईची लागतेच ना. आईली तुमची लागते. काही असो तिला समजते आपला नमली भाव कुठंच लागत नाही म्हणून. बरोबर तुम्हाला फोन कर करते तुमचीच तर लागते तिला. हो लागत नाही तर काय मी करतोय ना त्याचं तसं. कधी माय मागं विचारावं येईल आम्ही करत नाही का विचारावं येईल. तुम्ही विचारून पाहिजे सांगते. पण मला तेवढं तिचा बुडीचा एक विश्वास आहे. खोटी बोलत नाही माझ्याविषयी करते म्हणून सांगते ते. हो पोरी कोण हो बोलून राहील त्यासोबत. इरावती बोलतो काय तू बाबा. तिचा फोन काय दे हॅलो हॅलो इरावती. बोला नाही बोला काय करून राहिली व घरात लक्ष ठेव जो बरोबर. हो आई तुम्ही काही काळजी नका करत जाऊ. मी आहे ना लक्ष ठेवाले. मला विश्वास नाही का तुमचा. आहे व विश्वास तर आहे तर विचारा नाही लागन का आता. मी जरी इथं आली माय मन सारं घरातच आहे. माय नातू माया सुना ना सुना याच्यातच माय मन आहे. मग गमून नाही राहिलो बिचारे. पण पोरगी राय म्हणते नाही म्हणून राहायला लागते. हो ते बरोबर आहे. पण मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही भल्या मैत्रीण केल्या म्हणते तिकडे. भल्या वैकीच्या मैत्रीण झाल्या म्हणते. तुम्ही 1-2 घंटे येत नाही म्हणते बाबा. गोया घ्या बरोबर घ्या बाबा टाइम. हो त्याची काही काळजी नको करू माय. माई पोरगी बरोबर देते टाइम. माना तू मला म्हटलं रोज मस्तपैकी कुल्फी आणून देते. श्रीखंड आणून देते. काही देते नवाई सांगते. हो काही कमी करत नाही बाई. माझं बाई गरीब आहे पण काही कमी करत नाही मला. मनाले गरीब आहे पण मनानं मोठा आहे माझं बाई. पण काय करून माना तू आता लागला पाहिजे हो बाई आपला बाबू. नाही मी तेच तर म्हटलं आता ताईले का आपलं निकाल की लागला का बा. मला टेन्शन आहे ना त्याचं. लागला पाहिजे बा म्हणजे बरं होते सगळं घर सुधारते बा लेकराच्यानं. असंच माय म्हणणं होतं. आजीसोबत बोलून राहिले वाटते आई. आजीचा फोन वाटते. हो वाटून तर राहिला आजी सारख्याच म्हणून. कारण की आई अशा बोलते आजीसोबतच बोलते. आजीचा फोन म्हटलं आजीचा. असं काय म्हणते. अहो सुनबाई सुनागी मा बरोबर कामं करते का भांडण काही करते त्या नाही हो आई. मस्त सगळं चांगलं आहे. काय करत बस सगळं चांगलं आहे आपल्या घरी. काही विषय नाही आपल्या घरचा. जो जास्त हे करू नको देऊ त्याईले. नाही तर भानगडी वाढन आपल्या घरात. जरासं दाबतच राहायचं. त्यातल्या नाही पुरी त्यातल्या नाही. तर तुमच्या तब्येतीवर लक्ष द्या बापा. हो ठीक आहे मग ठेवतो बाई. पाहिजे सुनायला सांगतो काय म्हणे म्हणून आजी. हो सांगतो काय टेन्शन नका तुम्ही.